छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुचर्चित शिवाजीनगर भुयारी मार्ग हा 2 दिवस बंद राहणार आहे। शनिवारी बीड बायपासला पर्याय असलेला संग्रामनगर उड्डाणपूल हा वाहनांनी भरून गेला होता। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हे चित्र दिसून आलं, जिथे वाहनांची अक्षरशः रांग लागली होती। शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर भुयारी मार्ग हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे शनिवार, रविवार हे 2 दिवस आणि सोमवारी वाहनधारकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरूनच ये-जा करता येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत शिवाजीनगर भुयारी मार्ग हा तयार करण्यात आला। या भुयारी मार्गाचं अर्धवट काम ठेवून लोकार्पण देखील उरकण्यात आलं। पहिल्याच पावसाळ्यामध्ये भुयारी मार्गाला गळती लागली। पावसाचं पाणी साचल्यानं हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला। त्यानंतर देखील भुयारी मार्गात पाणी साचत असल्यानं त्यातून मार्ग काढताना वाहनं ही घसरून अनेक जण अपघातामध्ये जखमी झाल्याचं समोर आलं। तरी देखील या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवकर यांनी सांगितलं की शिवाजीनगर भुयारी मार्गातून वाहनधारकांना देवळाई चौकाकडे जाता येणार नसल्यानं त्यांना पर्यायी संग्रामनगर उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल आणि MIT चौक, मऊनगर टी पॉइंट मार्गे उस्मानपुरा या मार्गावरूनच ये-जा करावी लागणार आहे। शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये बऱ्यापैकी वाहतूक कोंडी होत आहे आणि पावसाचं तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पाण्याचा जो झरा आहे, पाणी कंटिन्युअस असतं आणि खड्डे पण भरपूर पडलेले आहेत। त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते। ऍक्सिडेंटचं प्रमाण मध्ये 4 दिवसापूर्वी एक ऍक्सिडेंट झाला होता। एका बसने 2 टू व्हीलरला उडवलं होतं आणि तिथं वारंवार वाहनं पण बंद पडत आहेत चढ असल्यामुळे आणि एकंदरीत कसं पाण्यामुळे आहे ना। तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेने जे खड्डे आहेत ते रेल्वेने काम हाती घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी 2 दिवसाचा वेळ मागितला होता। आपल्याला 2 दिवस मागितले होते। शनिवार रविवार ट्रॅफिक कमी असतं भुयारी मार्गातून, त्याच्यामुळे आपण हा शनिवार आणि रविवार त्यांना 2 दिवस दिले। तर रात्री ते सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी काम सुरू केले आणि आज होऊन जाईल, आज आणि उद्या दुपारपर्यंत। नंतर मग 1 दिवस त्यांना क्युरिंगला लागेल। क्युरिंगला म्हणजे सोमवार सकाळी 10 वाजल्यापासून वाहतूक परत सुरू होईल। नियोजन आपण तिकडून बंद केल्यामुळं झालट्या पाट्याकडून देवळाली गावातून जे वाहतूक येईल ते गोदावरी टी आणि ज्यांना शहरात जायचं आहे ते संग्रामनगर उड्डाणपूल दर्गा चौकामधून जातील आणि जे सुदगिरणी चौकातून शिवाजीनगरला जाणार होते ते परत दर्गा चौकातून संग्रामनगर उड्डाणपुलावरून बाहेर जाते। परंतु सर, या वाहतुकीमुळे कुठेतरी संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहतूक जाम होऊन किंवा नागरिकांना त्रास नाही, काही त्रास नाही। आपण गोदावरी टीला 2 कर्मचारी नेमलेले आहेत, दर्गा चौकात 3 कर्मचारी नेमलेले आहेत। त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आपण सिग्नलचा टायमिंग पण वाढवलाय। वाहनधारकांना काय आव्हान काय की 2 दिवस थोडासा त्रास सहन करा सोमवारपासून आपल्याला, कारण का शिवाजीनगर उड्डाणपुला भुयारी मार्गात पण काय प्रॉब्लेम आहे ते सोडवणं गरजेचं आहे आपल्याला, तिथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी।